हाय फ्रेंड्स, मी शेफ निलेश लिमय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. उन्हाळा किती तापलाय हे काय वेगळं सांगायची गरज नाही का. म्हणजे आपण घरातनं बाहेर पडलो की आपल्याला फक्त मृगजळच दिसतात, बाकी कोणी काही दिसत नाही. म्हणजे सध्या एवढा उन्हाळा झालेला आहे. जर का अशा या उन्हाळ्यात इमॅजिन करा तुम्ही कुठल्या पाहुण्याकडे गेलाय आणि जर का त्यांनी तुमच्या समोर मस्त गरम चहा किंवा कॉफी घेऊन तो आला तर तुम्हाला काय वाटेल? प्लीज मला खरं सांगा, तुम्हाला काय वाटेल? तुम्हाला असं नक्की वाटेल ना की हीच कॉफी घ्यावी आणि त्याला त्याची आंघोळ घालावी, है की नाही? म्हणजे इम्पॉसिबल झालेलं आहे या उन्हाळ्यात गरम चहा कॉफी पिणं. पण सपोज जर का ही चहा कॉफी आपण एका वेगळ्या रूपात तुम्हाला दिली तर, म्हणजे चिल्ड चहा आणि चिल्ड कॉफी, कसं वाटेल तुम्हाला? ऐकायला जरा बरं वाटतंय ना? थोडंसं डोकं शांत झाल्यासारखं वाटतंय ना? चलो आपण लेट्स कॅरी ऑन विथ दिस. आज मी तुम्हाला आपल्या एपिसोड मधनं आईस टी आणि आईस कॉफी हे करून दाखवणार आहे. बरं, नुसतंच करून दाखवणं असं नाही होत. मग कॉफीज काय असतात, आईस कॉफीज कशा बनतात, मग आपल्या किचन मध्ये त्या कशा बनवता येतील. म्हणजे प्रत्येक वेळेला एका कॉफी बार मध्ये जायची गरज नाही ना, एवढ्या महागडी कॉफी बार किंवा एवढ्या महागडी कॉफी पिण्याकरता. सो सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या रेसिपीला. पहिली रेसिपी मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त एस्प्रेसो कॉफीची. पण त्याच्यामध्ये कसं फ्लेवर करून त्याच्यामध्ये कशी चिल्ड कॉफी करायची हे तुम्हाला सांगतो. त्यासाठी सुरुवातीला काय काय साहित्य घेतलंय ते पाहून घेऊ. साहित्यामध्ये आपण घेतलेली आहे कॉफी पावडर, नंतर चॉकलेटची स्लॅब त्याचे पीसेस करून घेतलेत, कॅरमल करून घेतलेलं आहे, क्रीम आहे, सोडा आहे, कॉफी आईस्क्रीम, ब्रँडी आणि थोडीशी दालचिनी पूड. इकडे मी एका कराफेमध्ये पाणी घेतलेलं आहे. आपल्याला हे कराफ आता गरम करून ह्याच्यामध्ये कॉफीचं मेन डिकॉक्शन करून घ्यायचं आहे. सुरुवात करूया. हे रेग्युलर कराफ बाजारात मिळतं, आपण गॅसवरती ठेवू शकतो. हे विशिष्ट कराफे आहे आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की यालाच गाळणं अटॅच्ड आहे. त्यामुळे आपण कॉफी पावडर ह्याच्यात घालायची आणि नंतर कॉफी डिकॉक्शन बनवून घेतल्यानंतर आपल्याला वेगळं गाळून घ्यायची गरज पडणार नाही. तसंच कॉफी जी मी आता इकडे घेतलेली आहे ती आहे इन्स्टंट कॉफी. आता याच्यामध्ये दोन चॉईसेस आहेत. आपल्याला हवं असल्यास आपण डायरेक्ट कॉफी बीन्स आणू शकतो. तिकडे साऊथ इंडियन टाईपची दुकानं आहेत, कॉफीची खास स्पेशालिटी दुकानं आहेत, तिकडे कॉफी बीन्स मिळतात. आपण स्पेशल कॉफी बीन्स त्याची पावडर करून आपण ती कॉफी वापरू शकतो. ती फिल्टर कॉफीसाठी अतिशय उत्तम अशी कॉफी असते. पण ती जर का तुम्हाला मिळाली नाही किंवा तुम्हाला पटकन अशी कॉफी पाहिजे आहे तर तुम्हाला इन्स्टंट कॉफी तुम्ही वापरू शकता. आणि मी आज इन्स्टंट कॉफीच इकडे वापरलेली आहे. इन्स्टंट कॉफीनी सुद्धा आपल्याला फारसं चवीमध्ये काही फरक पडणार नाही. ऑफकोर्स जेव्हा आपण फ्रेश कॉफी बीन्स पावडर करून घेतो तेव्हा त्या कॉफीची चव नो डाऊट टोटली वेगळी असते. पण आपण याच्यात आता आईस कॉफी करणार आहोत आणि बहुतेक वेळा काय होतं की आपल्याकडे सोयीचं म्हणून आपण डायरेक्ट कॉफी पावडर आपल्याकडे नेहमीच असते. सो त्याच्यापासून जर का आपल्याला कॉफी पटकन बनवायची असेल तर मग कसं सोपं होऊन जाईल हे तुम्हाला सांगण्याकरता मी डायरेक्ट इन्स्टंट कॉफी वापरलेली आहे. आपण हे गरम करायला घेऊया. हा जो जग आहे, कराफे आहे, तो आपण गॅसवरती ठेवू शकतो. आपण हा कराफ गरम करायला घेऊया. आपण ते पाणी उकळायला ठेवू. त्याच्यामध्ये घालूया कॉफी पावडर. चांगली स्ट्रॉंग डिकॉक्शन करायचं आहे त्यामुळे मी एक 3-4 चमचे कॉफी पावडर घालतो याच्यात. ओके, नंतर त्याचं लावून टाकायचं झाकण आणि आपण ही आता ब्रू करायला ठेवायची. पाणी उकळलं की आपण ते थोडीशी कॉफी उकळत ठेवूया, कारण आपल्याला थोडीशी स्ट्रॉंग कॉफी ची टेस्ट हवी आहे. आपण सगळ्या आईस कॉफीज आज करणार आहोत. सो प्लीज तुम्ही लक्षात ठेवा, आपण कुठल्याही प्रकारची हॉट कॉफी करणार नाही आहोत, आपण आईस कॉफी करणार आहोत. आईस कॉफी करण्याकरता हे डिकॉक्शन जर का आपण आधी करून ठेवलं आणि नंतर ते जरा गार करायला ठेवलं तर जास्त सोयीचं जातं. म्हणजे आपल्याकडे डिकॉक्शन तयार आहे, इमिडिएटली आपल्याला पाहिजे तशी कॉफी आपण त्यामध्ये मिक्स करून आपण आपली आईस कॉफी सर्व करू शकतो. माझ्याकडे इकडे छान ग्लासेस आहेत खास करून आईस कॉफी सर्व करायला. तर सुरुवातीला आपली पहिली जी कॉफी असणार आहे मी तुम्हाला करून दाखवते ती आहे कॅरमल कॉफी. कॅरमल कॉफी करता आम्ही इथे कॅरमल बनवून ठेवलेलं आहे. कॅरमल म्हणजे साधारणतः 1 तारी पाक मी बनवून ठेवलेला आहे. थोडंसं ब्राऊन झाल्यानंतर मी आज बंद केली आणि हे कॅरमल इकडे रेडीमेड ठेवलेलं आहे. सो कॉफी डिकॉक्शन आणि थोडंसं कॅरमल, थोडंसं आपल्याला ते ब्लेंड करून घ्यायचं म्हणजे आपली चिल्ड आईस कॅरमल कॉफी तयार होईल. चिल्ड जेव्हा म्हणतोय तेव्हा आपल्याला ऑफकोर्स बर्फ लागेल. मी बर्फ घेऊन येतो फ्रीज मधनं. फर्स्ट क्लास.
आणि आपल्याला सगळं हे जे कॉफीज आहेत ते आपल्याला थोड्याशा ब्लेंड करायच्यात, आपल्याला फ्रॉथी करायच्यात. फ्रॉथी करण्याकरता माझ्याकडे आईस ब्लेंडर आहे, आपण हा ब्लेंडर वापरू शकतो. जर का तुमच्याकडे बाय एनी चान्स कॉकटेल शेकर असेल तर कॉकटेल शेकरने सुद्धा तुम्ही इथे करू शकता आणि त्याने सुद्धा तुम्ही अशीच छान आईस्ड कोल्ड कॉफी तुम्ही सर्व करू शकता. आपण ही डिकॉक्शन बनवून घेऊया, थोड्या वेळ त्याला चांगलं उकळत ठेवू. आता हे कॉफी डिकॉक्शन करण्याकरता एक साधारणतः त्याला उकळी येऊन द्यायची आहे. 5 मिनिटं आपण थांबूया, डिकॉक्शन करून घेऊ, थोडंसं गार करायला ठेवूया आणि मग इकडे आपण फर्स्ट आपली कॅरमल कॉफी बनवायला घेऊया. कॉफी आता चांगली उकळलेली आहे, बॉईल झालेली आहे. आपण आता ते बंद करून ठेवू. अनलाईक चहा, म्हणजे चहा आपण फक्त सिमर करतो, आपण ते कधीच उकळत नाही ऍक्च्युली. म्हणजे जेव्हा खरं टी ड्रिंकिंग आपण आपल्या मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, पाणी वेगळं उकळतो आणि त्यामध्ये चहा टाकतो. कॉफीचं तसं नाहीये, आपण कॉफीला चांगलं ब्र्यू करू शकतो आपण आणि ब्र्यू झाल्यानंतर आपण त्याचं डिकॉक्शन बनवून घेऊ शकतो. खरं तर कॉफी डिकॉक्शन आपण बनवून घेतोय त्यामुळे आपल्याला त्याला चांगलं स्ट्रॉंग इंटेन्स कॉफीचा फ्लेवर हवाय. सो आपण ही प्रोसेस करतोय. आपण आता ही जरा गार होऊन देऊया. डार्क कॉफी ही काढून घेतलेली आहे, थोडीशी गार झाली आहे, म्हणजे एकदम चिल्ड गार झालेली नाहीये. आपल्याला चिल्ड गार करायची आहे, त्यासाठी मी इथे बर्फ रेडी ठेवला होता. आपण बर्फ याच्यात घालू कारण आपल्याला आईस कॉफी बनवायची आहे. सो लॉट ऑफ क्रश्ड आईस. याच्यामध्ये लक्षात ठेवा की याच्यात साखर नाहीये, त्यामुळे ही एकदम कडूशार अशी कॉफी आपण बनवून ठेवली आहे. त्याच्यामध्ये आपण घातलाय बर्फ आणि हे जे कॅरमल बनवून ठेवलंय ते आपण कॅरमल याच्यात घालू. कॅरमल बनवण्याकरता मी तुम्हाला म्हटलं एक तारी पाक बनवून घ्यायचा आणि आज लगेच बंद करून ठेवायची. सो आपलं हे मस्त गोल्डन कलरचं कॅरमल आपण तयार करून ठेवलंय. जे काय गोडपणा आपल्या कॉफीला पाहिजे तो हा गोडपणा या कॅरमलमुळे येणार आहे. ओके, आणि आता आपण चांगलं हे ब्लेंड करून घेऊया. थोडंसं फ्रॉथी करून घेतोय. त्याचा कलर कम्प्लीट चेंज झालेला आहे. आपण ऍक्च्युली फक्त डार्क कॉफी वापरली, पण असं वाटेल की त्याच्यामध्ये आपण दूध पण घातलंय. सो बेसिकली वी हॅव इनकॉर्पोरेटेड एअर इन दॅट. फर्स्ट क्लास. आय थिंक एवढा फ्रॉथ भरपूर होईल. आपल्याला लगेच तो आता सर्व करून घ्यायचा आहे. सर्व करण्याकरता मी इकडे ग्लास तयार ठेवलेला आहे. हाऊज दॅट. आता जर का अशी छान कोल्ड कॉफी तुमच्या समोर कोणी घेऊन आलं, किती ऊन असलं तरी तुम्हाला असं वाटेल की ह्याच्यानंतर अजून आम्हाला हीच प्यायची आहे. त्यामुळे तुमच्याकडे ह्याचा साठा भरपूर ठेवायला लागेल. तुम्हाला ही बनवण्याकरता जी काय छोटी मोठी साहित्यकृती आता ते सांगतील त्याचा नीट रिकॅप बघा आणि लगेच बनवायला घ्या. आईस्ड कॅरमल कॉफी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कॉफी डिकॉक्शन, बर्फ आणि कॅरमल. कृती: गरम पाण्यामध्ये 3 ते 4 चमचे कॉफी पावडर घालून स्ट्रॉंग डिकॉक्शन तयार करावं. कॉफीचे डिकॉक्शन, बर्फ आणि कॅरमल एकत्र करून आईस्ड कॅरमल कॉफी सर्व्ह करावी.